दरम्यान महाराष्ट्रातून नक्षलवाद संपुष्टात आणलाय। C60 कमांडोंना मेडल देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलिसांचं अभिनंदन करण्यात आलंय। आमच्या पोलीस विभागाचा अभिनंदन केलं की पोलीस विभागाने सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये माओवाद हा जवळपास संपुष्टात आणला। ज्या लोकांनी किमान 3 वर्ष C60 हा जो आपला फोर्स आहे माओवादाच्या विरुद्ध लढणारा त्यामध्ये काम केलेलं आहे त्या सगळ्यांना C60 मेडल हे देण्याचा निर्णय आज या ठिकाणी मी घोषित केला आहे। 1980 पासून सशस्त्र माओवाद्यांकडून राज्यामध्ये 609 जणांची हत्या करण्यात आली आहे। फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये 559 नागरिकांची हत्या या नक्षलवाद्यांनी केली। एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 559 नागरिकांची हत्या तर केलीच, सोबतच दहशत सुद्धा निर्माण केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये 35 नागरिकांची हत्या करण्यात आली। चंद्रपुरात 9, यवतमाळमध्ये 4 तर नांदेडमध्ये 2 जणांची हत्या या नक्षलवाद्यांनी केली। दरम्यान 1980 पासून 38 कोटी 48 लाख रुपयांच्या खासगी संपत्तीची जाळपोळ या नक्षलवाद्यांनी केली। नक्षलवाद्यांकडून 16 कोटी 88 लाख रुपयांची शासकीय संपत्ती सुद्धा राख करण्यात आली। नक्षलवाद्यांकडून 16 कोटी 88 लाख रुपयांची शासकीय संपत्तीची राख तर झालीच, सोबत त्यांनी आर्थिक नुकसानही केलं। एकोणीसशे 1980 पासून 171 खासगी वाहनं तर 83 शासकीय वाहनांची जाळपोळ या नक्षलवाद्यांनी केली। सामान्य नागरिक कंत्राटदाराकडून अजावधी रुपयांची खंडणी आणि साहित्य वसूल करण्यात आलं। एकोणीसशे 1980 पासून 244 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी शहीद झाले। 8 जानेवारी 1988 ला पहिलं हुतात्मा आलं। SRPFच्या रमेश पगधुनेंची हत्या करण्यात आली। 2009 साली सर्वाधिक 52 पोलीस अधिकारी शहीद झाले। 1991 मध्ये 12 पोलीस शहीद, 1993 मध्ये 14 पोलीस शहीद झाले। 2005 मध्ये 25 पोलीस शहीद झाले तर 2014 मध्ये 11 पोलीस शहीद झाले। 2019 मध्ये 2 पोलीस शहीद तर 2020 नंतर नक्षलवाद्यांवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। दोन 2021 ते 24 या 4 वर्षामध्ये एकही पोलीस शहीद झाला नाही। 2025 आणि 26 मध्ये प्रत्येकी एका पोलिसाची नक्षलवाद्याकडून हत्या करण्यात आली। एकोणीसशे 1980 पासून 368 माओवाद्यांना पोलिसांकडून कंठस्नान घालण्यात आलं। गेल्या 46 वर्षात महाराष्ट्रात 4221 माओवाद्यांना अटकही करण्यात आली आहे। 1980 पासून 1613 माओवाद्यांचं आत्मसमर्पण करण्यात आलं। गेल्या 46 वर्षामध्ये महाराष्ट्रात 4221 माओवाद्यांना अटकही करण्यात आली। 1980 पासून 1613 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। 2018 ला सर्वाधिक 50 तर 2021 ला 49 माओवादी यमसदनी धाडले। 2016 मध्ये तर 12, 2017 मध्ये 19 आणि 24 मध्ये तर 24 माओवादी ठार झाले। 25 पासून मात्र महाराष्ट्रात आत्मसमर्पणाची मालिका सध्या सुरू आहे। 2025 मध्ये 128, 26 मध्ये 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। माओवाद्यांच्या कंपनी 10 ते 6 माओवादी अद्यापही बेपत्ता आहेत।